नमस्कार. आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पी एम पोषण या योजनेची माहिती पाहण्यासाठी नवीन ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं जुनं व्हर्जन, अँड्रॉइड ॲपचं जुनं व्हर्जन जे असेल ते तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पी एम पोषण ॲपला प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते जे ॲप दिसतं आहे त्या ॲपवर प्रेस करा. ॲप प्रेस केल्यानंतर ॲप इन्फो या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ॲप इन्फो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अनइन्स्टॉल हे बटन जे दिसतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ओके दाबायचं आहे. आता हे ॲप या ठिकाणी अनइन्स्टॉल झालेलं आहे. आता आपल्याला नवीन ॲप डाउनलोड करायचं असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येच क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केलं, या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे. तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे पी एम पोषण महाराष्ट्र. हे सर्च केल्यानंतर या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण पहिले जे ऑप्शन दिसतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर वरील आपल्यासमोर वेबसाईट ओपन झालेली आहे आणि या वेबसाईटमध्ये तुम्हाला डाउनलोड हे ऑप्शन दिसतं आहे. त्या डाउनलोड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली 2 नंबरचं जे ऑप्शन दिसतं आहे डाउनलोड पी एम पोषण ॲप, ते तुम्हाला डाउनलोड त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सूचना डिस्प्ले होईल. जर तुमच्याकडे प्रिव्हियस व्हर्जन असेल तर ते अनइन्स्टॉल करा. आपण अनइन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हीसुद्धा ती काळजी घ्यायची आहे. ओके करा आणि पुढे डाउनलोड ऑप्शनला आपण जायचं आहे. या ठिकाणी बघा, आता हे ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड होईल. डाउनलोड एनिवे हे बटन दाबा. या ठिकाणी डाउनलोड झाले, फाईल डाउनलोड झाली, ओपन करा. ओपन केल्यानंतर स्टेजिंग करायचं आहे, निळं बटन. या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे. बघा, ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. तुम्ही डन करू शकता किंवा ओपन करू शकता. धन्यवाद.